1200 में कोलबी मिलेगा। देखिए साइज आप लोग देख सकते हो, फ्रेश है। 2500 में 3 पीस सुरमा मिलेगा। ये 500 में 4 पीस मिलेगा, मच्छी है। 2000 में 800 में 6 पीस पाला मच्छी मिलेगा। ये 1500 में 6 पीस रावस मच्छी मिलेगा। देखिए 1000 में 8 पीस हलवा मिलेगा। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या जर्नी विथ प्रिनय या चॅनलच्या एका नव्या ब्लॉग मध्ये। सर्वप्रथम गणपतीच्या व्हिडिओना जे आपण प्रेम दिलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आमच्याकडे गणपती 7 दिवसांचा होता। त्या 7 दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपण करत नसतो, त्यामुळे मासे खायचा योग गावी आला नाही। त्यामुळे आता मुंबईला आल्यानंतर मासे खायचे हा भरपूर दिवसापासून प्लॅन करत होतो आणि आईने पण सांगितलं होतं की आज काहीतरी मासे घेऊन ये म्हणून। सो आज आपण जातोय फिश मार्केटला आणि तिथून आपण काही फिश घेऊन येणार आहे आणि त्यानंतर आपण आईच्या हातची रेसिपी बघणार आहोत। सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। 1200 में कोलबी मिलेगा। देखिए साइज आप लोग देख सकते हो, फ्रेश है। 2500 में 3 पीस सुरमा मिलेगा। ये 500 में 4 पीस मिलेगा, मच्छी है। 2000 में 800 में 6 पीस पाला मच्छी मिलेगा। ये 1500 में 6 पीस रावस मच्छी मिलेगा। देखिए 1000 में 8 पीस हलवा मिलेगा। तर मार्केटातून आपण आणला कोळंबी, बोंबील आणि पापलेट। आता आपण करूचा हा कोळंबीचा सार म्हणजेच कालवण, लाल तिखटाचा कालवण आपण बनवत आलो आणि त्याचबरोबर आपण पापलेट आणि जे बोंबील आणले त्यांना रवा फ्राय करूचा। सो आई सुट्टी करून घेता म्हणजे ते व्यवस्थित कापून घेते आणि त्यानंतर आपण कालवण बनवण्याच्या प्रोसेसला सुरुवात करणार आहोत। तर हे आपण घेतला ओला खोबरा घेतला, त्यानंतर धणे, त्याच्यानंतर मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यांना आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलो आणि याचा बारीक पेस्ट करूची आहे त्याची आणि ती कालवणाक पण वापरूची आहे। तसेच आपण जे पापलेट आणि बोंबील फ्राय करायचे त्यांना पण आपण लावणार आहोत। तर आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आणि त्यात थोडी हळद पण टाकते। तर हे आयुषीने पापलेट, बोंबील आणि कोलबी साफ करून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे आणि ह्याच्यावर आता पाण्यावरती ती साफ करून घेतली आणि हे ते पापलेट असत आणि पापलेटाची पोरा भरपूर महाग गावली आमका आणि त्यांना तोंडाच्या बाजून जरा साफ करून घेऊ लागतं। बाकी मासो एकदम स्वच्छ असता। पापलेट मोठो गावलो असतो तर आणखीन मजा येईल असती। तर हय पापलेटा धुवून झालेली असत आणि आईने वरती अशी चिरे मारून घेतले। चिरे मारण्याचं कारण असं असतं की तो मसालो असतो तो पापलेटात बरोबर लागू होईल आणि त्याची चव मसाल्याची जी असतात ती या पापलेटात उतरू होईल म्हणून याच्यावरती असे चिरे मारून घेतले। आम्ही वाटून घेतला आणि याच्यामध्ये आता मिरची, धणे, खोबरा आणि आला थोडा टाकला आम्ही आणि असा हा लाल लाल वाटण झालेला आणि आता पुढची प्रोसेस सुरू करूची। धुवून झाली आणि ह्या कोलबी आणि पापलेट आणि बोंबील। तर प्लॅन असा हा की पापलेट आणि बोंबील आम्ही फ्राय करणार आहोत आणि कोळंबीचा सार बनवणार आहोत। तर आता मासे धुवून झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आई मासे एका ताटामध्ये काढून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला आगळ आणि मीठ लावून घेणार आहोत। आगळ लावण्याचं कारण असं असतं की मासा हा जो असतो हा त्याला हिवस म्हणजे एक वेगळा वास येत असतो आणि तो वास येऊ नये यासाठी आपण त्यामध्ये नेहमी आगूळ टाकत असतो। आगूळ याचा अर्थ जो कोकमाचा रस असतो तो आपण टाकतो, त्याच्याने एक वेगळी आंबट चव तर येतेच, त्याचबरोबर जो हिवसपणा असतो तो सुद्धा कमी होतो। जे वाटण आपण वाटून घेतला होता ते आता आपण टाकलेला कोलबीमध्ये आणि कोलबी त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला, जेणेकरून हा मसाला पूर्ण कोलबीला व्यवस्थित लागू आणि याचं आपण कालवण म्हणजे सार बनवणार आहोत कोलबीचा, लाल मिरचीचा सार। काही लोक गोड्या पद्धतीने बनवतात पण आपण आज जो सार बनवतोय तो लाल तिखटाचा सार बनवतोय कोळंबीचा, तोही खूप छान लागतो। तर आईने आता गॅस चालू करून घेतला आणि त्याच्यावरती आपला जो कोळंबीचा कालवण ठेवलेला थोडं पाणी आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत आणि जो मसाला आपण बनवला होता त्या ताटातलं पाणी ओतून त्याच्यामध्ये आपण कालवण आता थोडा वेळ शिजायला देणार आहोत।
कालवण आता आपण शिजूक ठेवला आणि आई एकदा ढवळून घेते चांगली, जेणेकरून जो मसालो हा तो व्यवस्थित विरघळून जाईल पाण्यात आणि कोळंबीक पण व्यवस्थित मसाला लागत, जेणेकरून कालवणाक एक वेगळं स्वाद येईल आपल्या. त्याच्यात आईने टाकलेली आहेत 7-8 कोकम, जेणेकरून एक आंबट जी चव असते आणि मच्छी म्हटली की ही कोकमांशिवाय कधीच होत नसते. तर याच्यामध्ये आपण कोकम टाकलेली आहे, ज्याने एक आंबट चांगला स्वाद आपल्या या कालवणाला नक्कीच येईल. बाकीची मच्छी आहे जसं की आपण बोंबील आणि पापलेट घेतलेले आहेत, त्याला आता आपण आगोळ लावून घेणार आहोत. जसं मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला की याच्यामुळे थोडा हिवसपणा हा कमी होतो मच्छीचा. एक मच्छीला एक वेगळी स्मेल येत असते आणि ती या कोकमाच्या आगळामुळे, त्याला आगोळ पण म्हटलं जातं काही ठिकाणी, तर त्याच्याने कमी होते. आणि त्याचबरोबर त्याचा एकदम आंबटपणा असतो तो पूर्ण मच्छीमध्ये उतरतो आणि त्याने एक वेगळी चव चांगली आपल्याला खायला मिळते. एका ताटात घेतलंय आता तांदळाचं पीठ, त्याच्यानंतर रवा आणि हा आमचा गावचा दाबोलीचा खास स्पेशल असा मच्छी मसाला. आणि हे सगळं बॅटर आता एकत्र करायचंय आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मासे व्यवस्थित मॅग्नेट करून त्यांना फ्राय करायचंय आपल्याला. एका कढईमध्ये म्हणजे एक पॅन आहे आमचं, त्याच्यामध्ये तिने तेल घेतलेलं आहे थोडंसं आणि या ठिकाणी ती आता एक मासा म्हणजे हा पापलेट आपण पहिल्यांदा फ्राय करून घेतोय आणि तिने व्यवस्थित सोडला. याला आपण चांगलं डीप फ्राय करून घेणार आहोत. रवा आणि तांदळाचं पीठ लावल्याने एकंदरच जे आवरण असतं वरचं, मसाल्याचं जे आवरण असतं वरचं ना, ते फार क्रिस्पी होतं आणि खायला पण खूप मजा येते. आणि पापलेट असा मासा आहे की ज्याला स्मेल फार कमी असतो आणि जसं मी मगाशी पण सांगितलं की त्याच्या फक्त तोंडाकडचा भाग साफ करायचा असतो, बाकी पूर्ण मासाने भरलेला असतो. काही लोक याला काजू कतरी सुद्धा म्हणतात, म्हणजे माशातली काजू कतरी स्पेशल म्हणून पापलेटला ओळखलं जातं. पण मोठा पापलेट भेटला असेल ना तर खूप मजा येते खायला, कारण छोटी पिल्लं असतं त्यामध्ये एवढं मांस नसतं. पण बघू कधीतरी आपण ट्राय करू की एखादा मोठा पॉपलेट आणायचा आणि त्याच्यानंतर आपण त्याला सुद्धा फ्राय करू अगदी काजू कतरी सारखा. इथे आपले फ्राय होतात आणि बाजूला तुम्ही बघू शकता तर आपलं कालवण जे आहे कोळंबीचं ते सुद्धा एकदम छान दिसतंय, लाल भगवा कलर त्याला आलेला आहे. पण अजून उकळी आलेली नाही, तर चांगलं व्यवस्थित उकळून घेणार आहोत आपण नंतर. आणि या बाकीचे अजून फिश आहेत जे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आम्ही आज बोंबील आणलेत. आई दरवेळेला एका वेगळ्या पद्धतीने बोंबील बनवत असते, पण आज थोडा वेळ कमी असल्यामुळे आज आपण डायरेक्ट फ्राय करतो. अदरवाईज नेहमी ती काय करते की बोंबील आणून एका पाटाखाली ठेवते, म्हणजे चेपून ठेवल्यासारखे, कारण या बोंबीलमध्ये एक चिकटपणा असतो आणि तो चिकटपणा निघण्यासाठी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये पाटाखाली याला ठेवलं जातं. त्याचप्रमाणे ही बोंबिली हा जो मासा असतो तो नरम असतो फार आणि तो पाटाखाली ठेवल्यामुळे त्याला एक ताटपणा येतो, कडक होतात आणि जेणेकरून ते फ्राय केल्यानंतर आपल्याला खायला खूप मजा येते व्यवस्थित, जेणेकरून दोन्ही बाजूने ते व्यवस्थित फ्राय होतील. आणि मस्त एकदम खूप सुगंध येतोय आता माशांचा. कधी एकदा होतात आणि कधी आम्ही जेवायला बसतो असं झालंय, कारण गणपतीचा अख्खा महिना गेलेला आहे, त्यामध्ये मासे खाल्लेले नाहीत आणि त्यानंतर आम्ही आज मासे आणलेत आणि कधी खातोय असं झालंय आम्हा सगळ्यांना. होती ती आता फ्राय करून झालेली आहे आणि आता आपण बोंबील आणि पुन्हा पापलेट एकदा पुन्हा फ्राय करून घेणार आहोत. आणि तिकडे बघू शकता तर आता उकळी आली आहे आपल्या कालवणाला कोळंबीच्या. तर आता आपण बोंबील सुद्धा फ्राय करायला टाकलेले आहेत आणि बोंबील ही अशी मच्छी आहे जी फ्राय करून फारच लज्जतदार लागते. त्याच्यातला जो चिकटपणा असतो तो फ्राय केल्यावर पूर्णपणे निघून जातो, एकदम क्रिस्पी फील येतो. म्हणजे आपली जे फ्राय करणारे पापलेट होते आणि बोंबील होते ते फ्राय करून झालेले आहेत आणि शेवटची पळी म्हणावी लागेल याला, ती आता तव्यामध्ये आहे, पॅनमध्ये आहे आणि आई त्याला फ्राय करून घेते. त्याचबरोबर आपलं कालवण पण रेडी झालेलं आहे. बघूया एकदा कालवण. बघा किती छान असं कालवण रेडी झालंय आणि आता एकदा आपली मच्छी फ्राय झाली
की आपण येणार आहोत जेवायला आणि तुम्ही पण या जेवायला. तर आपला भाऊ पंकज आणि पप्पा गावी गेले होते. पंकजला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. तर आपले काका जे गावी असतात, अनिल काका, त्यांनी आपल्याला पाठवले आहे हे चिबूड. आणि दोन मित्रांनो, पंकज आणि पप्पा गेले होते गावी आणि गावी गेल्यावर आपल्या काकांनी आपल्यासाठी खास पाठवला आहे हा चिबूड आणि या काकड्या. या काकड्यांची साईज बघू शकता. आपला गावठी रानमेवा म्हणजे गावचा रानमेवा ज्याला म्हणतात तो गणपती आणि नवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यान आपल्याला गावी गेल्यावर चिबूड, काकड्या यासारखा रानमेवा भरपूर मिळत असतो. आणि थँक्स टू अनिल काका ज्यांनी आपल्याला हे पाठवलंय. पंकजला तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, तुम्हाला भाऊ आहे. आणि आता आम्ही हा चिबूड कापणार आहोत आणि यामध्ये साखर वगैरे टाकून आपण हा खाणार आहोत. तर आपला यश आलेला आहे आता फायनली. आज संडे होता. संडे असला की त्याचा एक प्लॅन फिक्स असतो की खेळायला जायचं, क्रिकेट खेळणं ही त्याची खूप मोठी आवड आहे. आणि काय यश, काय झालं आज मॅच मध्ये? काय नाही, जरा हरलो आम्ही. आमची टीम म्हणजे आम्ही खेळायला गेलेलो करकरे गार्डनला आणि तिकडे सुपर ओव्हर झाली लास्टला आणि आम्ही हरलो. तिकडे जरा खेळण्यामध्ये म्हणजे मिस्टेक झाली. ओके. आणि आम्ही हरलो. आणि काय गोलंदाजीचा काय? गोलंदाजी तशी आमची चांगली झाली. पहिला म्हणजे सुपर ओव्हर मध्ये आमची पहिली गोलंदाजीच होती. ओके. नंतर बॅटिंगच्या वेळी आमची जरा मिस्टेक झाली. ओके. कारण की आमच्याकडे पॉवरफुल प्लेयर्स नव्हते आणि ओपोनंट टीम मध्ये जरा पॉवरफुल होते. ओके, ठीक आहे. हार जीत तर असतेच खेळामध्ये. नेक्स्ट टाइम नक्कीच तू चांगलं करशील. हो. चिबूड तुम्हाला मी दाखवला होता, तो आईने आता व्यवस्थित कापून घेतलेला आहे एका टोपामध्ये आणि त्यामध्ये आपण साखर टाकून ठेवलेली आहे जेणेकरून तो आता आपण थोड्या वेळाने खाणार आहोत. आणि पिकलेला चिबूड खाण्याची मजा काही वेगळीच असते. सो फायनली मित्रांनो, आपल्या जेवणाचं ताट आता रेडी आहे आणि आपल्या जेवणाच्या ताटात तुम्ही बघू शकता तर चपाती आहे, भात आहे आणि हे आपलं कोळंबीचं कालवण. त्याच्यानंतर इथे आहेत आपले बोंबील फ्राय आणि हा जो पीस दिसतोय तुम्हाला तो पॉम्पलेट फ्राय. तर आता वेळ न दवडता मी जेवायला सुरुवात करतोय.